रवींद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती। अशा या कुबेराच्या नगरीत वैचारिक समृद्धीचं धन जपणारं नाव म्हणजे रमेश पतंगे. अंधेरी भागातील गुंदवली गावात त्यांचं बालपण गेलं. वस्ती गरिबांची पण जीवाभावाची जपणूक करणारी. वडिलांचं शिलाईचं दुकान त्यांनीच हात धरून संघ शाखेत नेलं. आई प्रेमळ सोशिक होती. रमेशच्या मित्रांवर ती रमेश इतकीच माया करायची. गरिबीशी झुंजणाऱ्या माणसांनी गजबजलेल्या गुंदवलीने संघर्ष आणि समन्वयाची जाणीव सतत करून दिली. त्याला सोबत होती संघ संस्कारांची. तो संस्कार इतका रुजला की संघविचार आणि व्यवहारानेच रमेश पतंगेंचं जीवन व्यापून गेलं. रमेशजींच्या घरी गणपती येत असे. आम्हाला आश्चर्य वाटलं की रमेशजींनी संघाच्या बैठकींना, संघाच्या प्रवासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरचा गणपती पण त्यांनी बंद केला. संघ शाखेतील गटनायक ते मुंबई महानगर सहकार्यवाह हा चढत्या भाजणीतील संघ प्रवास म्हणजे एक ध्यास पर्वच. त्यांना सक्रिय कार्यकर्ता म्हणून सर्वदूर ओळख देणारा रमेश पतंगेंनी पूर्ण वेळ कार्यकर्त्यासारखे जीवन जगत ध्येयासक्त आदर्श उभा केला. ये बात मेरी समझ में 1983 की है और 1 से 10 दिसंबर के दिन सभी बस्तियों में शाखा लगाने का एक केवल संकल्प लिया नहीं, उसकी पूरी योजना और उसके लिए पूरा प्रयास सबने मिलकर किया और परिणाम ये हुआ कि 900 से अधिक बस्तियों में शाखा लगी. ये इस प्रकार का एक इतिहास 900 से अधिक बस्तियों में शाखा लगाने का ये रमेश जी के नेतृत्व में सभी कार्यकर्ताओं ने मिलकर किया. पाशवी सत्ताबळाच्या आधारे देशावर आणीबाणीचा वरवंटा फिरवला गेला. रमेश पतंगेंना रवींद्र वर्मा यांच्यासोबत अटक झाली आणि मिसाबंदी म्हणून ठाणे कारागृहात त्यांची रवानगी झाली. 14 महिने कारागृहात काढणाऱ्या पतंगेंच्या विचारशक्तीला याच काळात नवे धुमारे फुटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचार आणि कार्यातील साम्य स्थळ याच कालखंडात त्यांनी अभ्यासले. संघाचे सगळे कार्यकर्ते कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी आम्ही सगळे अस्वस्थ होतो. पण अशा वेळेला रमेशजी शांतपणानं आपल्या खोलीत अभ्यास करत बसलेले असायचे. मी रमेशजींना एकदा विचारलं, काय वागताय? रमेशजी म्हणे, काय नाही, अभ्यास चालू आहे. हे बघ, आता आपण आत आलोय ना, आता याचा उपयोग करून घ्यायचा आणि आपलं वाचन चालू ठेवायचं. संघाचा विचार आणि भविष्यात बाहेर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण योजना रमेशजींनी आपल्या त्या कारागृहाच्या दिवसात पूर्ण केलेली होती. आणीबाणीनंतर महाराष्ट्रात सामाजिक जीवनात विद्वेषाची आणि संघर्षाची नौबत झडत होती. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली आणि कार्यवाह म्हणून रमेश पतंगे काम पाहू लागले. महाराष्ट्राचा सामाजिक अजेंडा तयार करणाऱ्यांपैकी रमेश पतंगे एक आहेत. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद, यमगरवाडी प्रकल्प ही त्यांची फलश्रुती आहे. देश एक ठेवायचा असेल तर समरसता आली पाहिजे. त्या प्रकारचा विचार मांडणारं नेतृत्व समाजात शिल्लक राहिलं नाही. अशा काळात रमेश पतंगे यांनी आपली लेखणी, बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्यांनी आमच्यासमोर मांडलं. ते एक वेगळ्या पद्धतीने मांडलं. हिंदू समाजाला एक ठेवणारा महापुरुष. सामाजिक समरसता मंचाचे कार्यवाह म्हणून, साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून रमेश पतंगेने विपुल लेखन केलं. विचारकथन, महापुरुषांची चरित्रे आणि समरसतेची वैचारिक मांडणी करणाऱ्या पतंगेंनी सामाजिक न्यायाचे आणि समरसतेचे वैश्विक संदर्भ अधोरेखित केले.
अब्राहम लिंकन ते बराक ओबामा अशा विदेशी नायकांचे चरित्र लिहितानाच भारतीय महापुरुष गौतम बुद्धांच्या चरित्रातून त्यांनी व्यापक दृष्टिकोन मांडला. भारतीय लोककथांवर आधारित काल सुसंगत दिशादर्शन करणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली. त्याच्या लिखाणाची प्रेरणा ही हे राष्ट्र, या देशातील समाज आणि त्याप्रती असणारा संघाचा दृष्टिकोन हीच आहे. त्यांनी लिहिलेली सर्वच पुस्तके कार्यकर्त्यांची गरज केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आहेत. आम्ही आणि आमचे संविधान, आपले मौलिक संविधान म्हटलं की तसा जड विषय, अवघड वाटणारा, त्यातली जी मार्गदर्शक तत्व जी आहेत ती अगदी सुलभ रीतीने नानांनी या पुस्तकामध्ये कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली. या सर्व पुस्तकांची प्रेरणा कार्यकर्त्यांना ज्या वैचारिक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यासाठीचीच उत्तरे असे म्हणावं लागेल. मी, मनू आणि संघ या पुस्तकाने रमेश पतंगे यांना राष्ट्रीय वलय प्राप्त करून दिलं. संघ विरोधी विचारातील कार्यकर्त्यांना संघाचा नव्याने अभ्यास करण्यास भाग पाडण्याचं काम रमेश पतंगेंच्या लेखणीनं केलं. त्यांच्या इतर पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक आशय मांडतानाच संघ विचाराचे कालसापेक्ष चिंतन प्रस्तुत केलं. संघाचा विचार काय आहे, संघाची वगैरे एक दृष्टी काय आहे हे जरा समजून घेण्यासाठी रमेशने मला पुष्कळ मदत केली. कारण की ते एक छानप्रमाणे जे काय सांगायचे, त्यांचे स्वतःचे अनुभव आणि त्यांचे स्वतःचा स्वविचार, त्याच्यातून वगैरे मला असं कळून आलं की संघाच्या टोटल सिस्टममध्ये कितकी वेळी शक्ती आहे आणि ही शक्ती वगैरे रमेशकडे सुद्धा पोचली होती. केवळ वैचारिक लेखन आणि त्यातून प्रबोधन करण्यावर रमेश पतंगे थांबले नाहीत. आपला विचार कृतीतून साकार झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह. समरसता हा जगण्याचा विषय आहे हे तत्व त्यांनी अंगीकारलं. छोट्या छोट्या गोष्टीतून सहजपणे समरसता साकार करता येते हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या लेखणीने आणि विचाराने समरसता चळवळीचं भरणपोषण झालेलं आहे. पण केवळ वैचारिक मांडणीतून समरसता येणार नाही, तर त्याला कृतीची जोड दिली पाहिजे, ही रमेशजींची नेहमीची भूमिका राहिलेली आहे. साप्ताहिक विवेकच्या प्रभादेवी कार्यालयाच्या जवळ एक चर्मकार बंधू आपलं दुकान लावून बसत असे. पतंगे जेव्हा कार्यालयात यायचे तेव्हा त्याच्याजवळ थांबायचे, गप्पा मारायचे, विचारपूस करायचे. त्यांचे स्नेहबंध इतके घट्ट होते की पतंगेंनी त्यांच्या तिन्ही मुलींच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्या बांधवाला दिल्या होत्या आणि तोही बांधव आनंदानं तिन्ही लग्नाच्या कार्यक्रमाला, लग्न सोहळ्याला उपस्थित होता. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून आम्हाला असं जाणवत होतं की पतंगे जे समरसता म्हणतायत ती समरसता हीच आहे. सार्वजनिक जीवनात साप्ताहिक विवेकमध्ये रमेश पतंगेंनी नेहमीच उत्तुंग ध्येय समोर ठेवून वाटचाल केली. ही ध्येये आपल्या सहकाऱ्यांमध्येही सहजतेनं रुजवली. अल्पसंतुष्ट न राहता मोठा विचार, मोठी स्वप्न पाहण्याचा संस्कार त्यांनी केला. घर बांधणं ही कोकणी माणसाचं स्वप्न असते. आम्ही दोघा भावांनी मिळून कोकणामध्ये घर बांधलं आणि त्या घराला नाव दिलं होतं संकल्पपूर्ती. घराची वास्तुशांती झाल्यानंतर 2 दिवसांनी रमेश पतंगे सहपत्नीक आमच्या घरी आले. तर घराच्या बाहेर मोठी पार्टी जी होती संकल्पपूर्ती, त्या पार्टीकडे त्यांनी असं बघितलं आणि मला म्हणाले की अमोल, आयुष्यामध्ये संकल्प जे आहेत ना हे मोठे ठेवले पाहिजे, जे समाजाला, राष्ट्राला हितकारी राहतील असे संकल्प ठेवले पाहिजे आणि या अशा संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. पण रमेश पतंगे 2 दिवस राहून आमच्याकडे गेल्यानंतर मी खरंच ते संकल्पपूर्ती हे नाव जे आहे ते पूर्ण त्याच्यावरती व्हाईट चुना मारून हे केलं. साप्ताहिक विवेक आता 75कडे वाटचाल करत आहे. या प्रदीर्घ काळात देदीप्यमान यशाचे अनेक प्रसंग अनुभवास आले. त्याचं कारण रमेश पतंगे यांनी सहकाऱ्यांमध्ये जागवलेली समूह शक्ती. विवेकच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामधील क्षमतांचा पूर्ण विकास होण्यासाठी संधी आणि काम करण्यासाठी स्वातंत्र्य याकडे पतंगेंनी विशेष लक्ष दिलं. अलीकडचं उदाहरण म्हणजे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा विवेकचे आधीचे विक्रम मोडणारा ग्रंथ. असे अनेक ग्रंथ आणि पुस्तके प्रकाशित करताना रमेश पतंगेंनी सातत्याने समूह शक्ती चेतवत ठेवली.
मी साप्ताहिक विवेकच्या वर्गणी व पुस्तक विक्रीसाठी ग्राहकांना फोन करीत असतो. वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मला संपादकीय विभागाकडून मिळत असते. एकदा काय झालं, मी पतंगे सरांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तेव्हा मी अब्राहम लिंकन आणि कथा लोकप्रज्ञेच्या या 2 पुस्तकांची माहिती विचारली. त्याने ती मला सविस्तर सांगितली. त्याचा उपयोग मला विवेकच्या पुस्तक विक्रीसाठी झाला. दीर्घकाळ वैचारिक लेखन करणारे रमेश पतंगे रसिक आहेत. संगीत, निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण अशा विविध छंदांनी त्यांचं जीवन समृद्ध झालं असून एका बाजूला कठोर वैचारिक व्यासंग आणि दुसऱ्या बाजूला आत्मानंदाची साधना रमेश पतंगे सतत करत असतात. लॉकडाऊनच्या काळात सगळं जग थांबलं होतं, पण थांबले नव्हते ते पतंगे सर. असंच एकदा पुस्तकाच्या डिक्टेशनचं काम चालू असताना मध्येच त्यांनी खंड्या शब्द उच्चारला. मी विचारच करत बसले, आपण तर फ्रेंच क्रांतीचं पुस्तक लिहितोय, इथे खंड्या कुठून आला? माझ्या मनात विचार चालू असतानाच व्हॉट्सअपवर सरांनी एक इमेज पाठवली आणि विचारलं, खंड्या कसा आहे? समोरच बसलाय. मी विचारच करत बसले, एवढ्या गंभीर विषयाचं लेखन चालू असताना पतंगे सरांना हा खंड्या दिसतोच कसा? पतंगे सरांसोबत काम करताना असे अनेक अनुभव समृद्ध करून जातात. संघ, साप्ताहिक विवेक आणि समरसता चळवळ यांचे वैचारिक नेतृत्व करणारे रमेश पतंगे यांचं कौटुंबिक जीवन निर्मळ गंगा जळासारखं प्रवाही असून कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्व जबाबदाऱ्या अगदी काळजीने वाहिलेल्या आहेत. मित्रपरिवार, गणगोत यांच्याशी स्नेहपूर्ण व्यवहार करताना त्यांचे वैचारिक मोठेपण बाजूला राहते. आत्मीयता आणि प्रेम यांची अनुभूती त्यांच्या सहवासात येत राहते. हे लौकिकदृष्ट्या ते खूपच आज मोठे आहेत आणि तसं मी एक सामान्य स्वयंसेवक आहे, पण आमचं मैत्र त्यावेळेपासूनचं जे आहे आजही तसंच आहे. माझ्या मोठ्या बहिणीला आणि तिच्या मैत्रिणीला कॉलेजनंतर बिझनेस करायचा होता आणि माझ्या बहिणीने सांगितलं नानांना की नाही नाना मला हॉटेल ओपन करायचं आहे आणि आरती मला मदत करणार आहे. तर नाना म्हणाले ठीक आहे. आणि मग त्यांनी हडपसरला जागा बघितली आणि मग तिथे सगळं त्यांना सेट वगैरे करून दिलं आणि हे सगळं जमून आलं ते फक्त नानांमुळेच. माझ्या मनात एक इच्छा होती की मला ते मिलिटरीसारखा माणूस पाहिजे आणि प्रामाणिक पाहिजे, तर दोन्ही त्याच्यात गुण मिळाले. विवेकच्या पत्रकारितेने महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिवर्तनाची दिशा निश्चित केली. यात कृतिशील संपादक या नात्यानं रमेश पतंगे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. संघाच्या याच्यात वैचारिक एक जो बदल आहे सगळ्यांच्यामध्ये तो झालेला होता. रमेश पतंगेंचं लिखाण याला कारणीभूत आहे. विवेकमध्ये अनेक लेख लिहिले होते मधल्या काळात. मी विवेकमधनं वाचत असल्यामुळे एक नवीन पिढी तयार झालेली होती